पुलिस स्टेशन में आए हैं, छोटी बच्ची के साथ में अभी गलत काम हुआ है, कहा जा रहा है कि पिछले 4 घंटे से उसको ट्रीटमेंट भी नहीं मिल पा रही थी शताब्दी हॉस्पिटल को। आप क्या कहेंगे? नाही, आता मला थोडा मी पण बाहेर होतो, मला कळलं, माझ्या लोकांनी सांगितलं की असं असं संजयनगर परिसरामध्ये असं असं 3 वर्षाच्या पोरीवरती एक उत्तर भारतीय मुलगी आहे आणि उत्तर भारतीय तो मुलगा पण आहे, तो पण 16 वर्षाचा आहे. कळलं पाहिजे पण काय चाललेलं आहे. तर त्या पद्धतीने कळल्यानंतर मी इथे आलो. इथे आल्यानंतर जे मला कळलं की काही लोक, राजकीय लोक इथे येत आहेत, परंतु ते चुकीच्या पद्धतीने माहिती देत होते. मी त्यांना सांगितलं की हॉस्पिटलचे डेप्युटी मेडिकल सुप्रिटेंडंट अजय गुप्ता साहेबांना आता कॉल करतो. का बाबा, हे लोकांना असं सांगितलं की बाबा 7 वाजता एक घटना घडली आणि अजूनपर्यंत डॉक्टरनी त्याच्यावरती काहीही सांगितलं नाही की असं असा प्रकार आहे. तर त्यामुळे मी त्यांना फोन लावायला गेलो तर राजकीय लोक जे उभे होते तर त्यांची बदली झालेली आहे. मी त्यांना डायरेक्टली फोन लावला नाही, बोला मी इथेच आहे सर, माझी काही बदली झालेली नाही. तर कशा पद्धतीने मला हे कळत नाही, हे कुठली पद्धत आहे खोटं सांगायची. त्याच्यामुळे काय होतं, लोकांचा गैरसमज, लोकांचा मग राग वाढतोच आहे. ते प्रकार घडले. त्याच्यानंतर आम्ही डेप्युटी मेडिकल सुप्रिंटेंडेंट अजय गुप्ता साहेबांना मी फोन केला. ते बोलले नाही, न्यायालयामध्ये आम्ही ऑलरेडी त्याचा जो रिपोर्ट होता तो पोलिसांना सबमिट केलेला आहे आणि त्याच्यानंतर अजून जरा पुढे काय आहे त्याच्यासाठी अजून चौकशीसाठी त्याला नायरमध्ये पाठवलेलं आहे. आता मी पोलिसांची विचारलं, पोलिसांनी सांगितलं मला की नाही, आम्हाला रिपोर्ट आला त्या हिशोबाने कायदेशीर जे काही कलम बसवतात त्या पद्धतीने आम्ही FIR घेतलेली आहे, आरोपीला पण अटक केलेली आहे. आता आरोपीला जास्तीत जास्त कडक कारवाई होईल यासाठी आम्ही सांगितलं. पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे, त्याला कुठेही सूट मिळणार नाही. जास्तीत जास्त कसं कारवाई होईल त्याच्यासाठी आम्ही बघणार. वर्षाची मुलगी आहे, 3-4 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावरती हे असा प्रसंग आलाय. आता कोणाला सेफ्टी नाही येते. आता आम्ही म्हणजे महिलांनी काय करायचं याच्यानंतर, हे जर असं व्हायला लागलं तर त्यासाठी जे काय होईल ना त्याला, नाही आमच्या स्वाधीन त्याला आम्ही काय करायचं ते करू. आम्ही करू काय करायचं त्या माणसाला. त्याला अटक करण्याच्या आधी आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे होतं, जोडून जोडलं असतं.